सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये 87+1 म्हणजे 88 नगरसेवकाचा एक चमू भाजपाचा आहे आणि तो निर्विवादपणे भाजपाची सत्ता महानगरपालिकेवर सिद्ध करतो. आकड्याचा आणि सभागृहातला हा खेळ बघितल्यानंतर सर्वसामान्य भाजपाच्या कार्यकर्त्याचा ऊर भरून येतो. एक वैशिष्ट्य असं आहे की भाजपाच्या अगदी म्हणजे शून्यापासून ज्यांनी पक्षाला बघितलं आणि पक्षाची वाढ बघितली, पक्षाची प्रगती बघितली, अशानं तर हे चित्र म्हणजे अगदी म्हणजे ते कल्पनेच्या पलीकडे आहे. असेच आपल्याबरोबर आहेत एक सहकारी भाजपाचे ज्येष्ठ नेते मल्लीनाथ राजशेट्टी. म्हणजे खरंच हे 87-88 हा फिगर एक थोडं खोडतोय. ज्येष्ठ नेते म्हणू नका, ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणा. क्या बात आहे. म्हणजे खरंच कौतुक बरं का तुमचं. म्हणजे कार्यकर्ता म्हणून घेण्यामध्ये पण तुम्हाला भूषण आहे. कारण पक्षाचं कार्य मी आजही करतोय. नाव आय एम रनिंग 62 या वर्षापासून करतात. मी जवळजवळ 40 वर्षापासून. 40 वर्षापासून. मग 40 वर्षामध्ये काय बदल बघितला असेल? कसं आता काय बदल झाला म्हणलं तर पूर्वी असं होतं पक्षाला, म्हणजे आम्ही पहिला माझं हे सांगतोय, मी सुरुवातीला RSS मध्ये होतो, स्वयंसेवक, RSS चा स्वयंसेवक, आणि तदनंतर आम्ही विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा काम करत होतो. आणि तदनंतर मी आपल्या RSS ची राजकीय पक्ष स्थापना झाली, भारतीय जनसंघ. म्हणजे हा प्रवास आम्ही तर बघितलाय, पण तुम्ही सभागृह महानगरपालिकेच्या राजकारणामधल्या किती नगरसेवकाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला? पहिला एक आले होते, 2 आले होते. पहिल्यांदा श्रीपाद पैठणकर, पग्गो वळसंकर, बाबूराव भोगडे, म्हणजे हे 2-3 नगरसेवकांचा जल्लोष पाहिला. डागा. म्हणजे आता जर का हे 88 लोकांचा माहोल बघितल्यानंतर किंवा जो नूर बघितला सभागृहाचा, कसं वाटतं? नाही, त्या काळातला आणि ह्या काळातला हे खूप आनंद आहे. अंतर आहे, पण फिगर एवढा मोठा आहे. फिगर मोठा होणं म्हणजे त्यावेळच्या नगरसेवकांच्या मनात फक्त एकच होता, मी जरी निवडून आलो तरी ते नागरिकांच्या सेवेकरिताच मी निवडून येतो. असा भाव या आताच्या नगरसेवकामध्ये नाहीये. थोडा अभाव आहे. थोडा अभाव आहे, आणि तो अभाव भरून काढण्यास 87 असं म्हणत नाही मी. ओव्हरऑल मी तो अभाव भरून काढण्यासाठीच तुम्ही स्वीकृत नगरसेवक पदासाठीच अर्ज दाखल केलाय. नाही, माझ्यापेक्षाही सक्षम नगरसेवक आहेतच, परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून जिथं थोडंफार कमी तिथं आम्ही, असं ह्या उद्देशानं आम्ही. आपल्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला आदेश दिलाय का की बाबा राजशेट्टी तुम्ही अर्ज भरावा? काही नाही. एक शिस्त आहे पक्षामध्ये की बाबा निरोपाशिवाय कोणी अर्ज भरू नये. नाही, एक जनरली असं होता, पेपरमध्ये आम्ही बातमी वाचली की स्वीकृत नगरसेवकाचे अर्ज 8 तारखेला 11 ते 1:30 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. मग आम्ही पक्षांना सहज विचारलं की काय नाही बाबा, ज्यांना भरायचं तुम्ही भरा. जर का तुम्हाला दिलीच संधी तर का आणि कशासाठी द्यावी? जर दिलीच तर सर्वप्रथम त्यांनी पक्ष हे बघता की हा पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा नाही, कधीपासून आहे, तो काय काम केला, हे आमचा रेकॉर्ड पक्षाकडे आहे. दुसरा, सामाजिक जीवनात आणि राजकीय क्षेत्रात काही नगरसेवक पदाचा निवडणूक लढवली आणि ते हे बघून यावेळी ते मला या महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून बसण्याची संधी देतील अशी माझी आशा आहे. आणि यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याकरिता आम्ही प्रभाग 3 मधून, आता प्रभाग 4 म्हणजे एकूण 4 जणांचा प्रभाग झाला, चाकोतेंच्या पासून, विश्वनाथ चाकोतेंच्या पासून मी आजपर्यंत 5 वेळा पक्षाकडे उमेदवारी मागितलं होतं, परंतु आजपर्यंत पक्षाने माझी उमेदवारी नाकारली. म्हणजे पक्षाच्या त्या समीकरणात बसलो नसेल, केलो नसेल, त्यामुळे नाकारली. आणि मी कधीही माझ्या वडिलांचं पक्षाकडे कधीही हे केलं नाही की बाबा मी यांचा मुलगा आहे, तर माझ्या वडिलांचाही थोडं परिचित सांगतो. नक्कीच आपण म्हणजे मला तो परिचय माझ्या प्रेक्षकांना आहे, पण आणखी एक विचारतो की अगदी 6 महिन्याचा प्रवास करून आलेले देखील आज इथे येऊन स्वीकृत पदापर्यंत पोहोचतायत आणि ते त्या इच्छुकांच्या यादीमध्ये ते कन्फर्म देखील होतात. तुमचा वेळ जरा म्हणजे कुठेतरी कमी पडतं असं वाटतं? नाही, आम्ही शेवटी बघा, आमच्या पक्षावर आमचा विश्वास आहे. देर आहे दुरुस्त आहे, असं तरी होईल. किंवा आज नाही तर उद्या पाहतोय, पक्ष पाहतोय, सर्व समाज पाहतोय.
भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांस व्यतिरिक्त भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर आयात केलेल्या नगरसेवक किंवा नेत्यांची संख्या भाजपात जास्त वाढल्यामुळे भाजपाचा एक चेहरा वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट निश्चित. केला जातो. निश्चित झालंय. मग आताची भाजपा ही लीडरची आहे का डीलरची आहे? सॉरी, नो कमेंट. क्या बात आहे. नो कॉमेंट्समध्येच इतक्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांचा ही भावना दाखलेली आहे आणि ते हात देत आहेत मला की शब्द जड आहे पण सत्य आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.